हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण काल लागलेला म्हणजे 40वी सेट परीक्षा जी झाली होती 15 जून 2025 रोजी, त्या परीक्षेचा निकाल कालच जाहीर झालेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यांनी रिझल्ट पाठवले. त्यानंतर मी थोडं आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी इच्छुक होतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे काल संध्याकाळ 11 वाजेपर्यंत कॉल येत होते, मेसेज येत होते. त्यांना रिप्लाय करणं आवश्यक होतं, त्यांच्या गुणगौरव करणं गरजेचं होतं. त्यामुळं त्यांना बोलू शकलो. त्यानंतर सकाळी त्याच पद्धतीनं तरी देखील आज मी तुमच्याबरोबर सर्वांबरोबर आज बिंदास पद्धतीनं निकाल, त्यानंतर परीक्षेचं विश्लेषण, मागच्या टेस्ट म्हणजे रिझल्टचं कट ऑफचं विश्लेषण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल आणि आपण शिक्षक, प्राध्यापक वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असाल तर निश्चितच हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. तर मी तुम्हाला थोडं आधी रिझल्टबद्दल सांगतो. अनेक विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट पाठवले होते. मी लॅपटॉपवर असल्यामुळे ते ब्लर झालेले आहे, त्यामुळं काही दिसतील काही नाही दिसायचे. तर त्यांनी त्यांचे स्क्रीनशॉट पाठवलेले रिझल्टचे आपण पाहू शकता. लाईफ सायन्समध्ये हे क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतरनं हे विद्यार्थिनी फिजिकल सायन्समध्ये उत्तीर्ण झालेले आहे. त्यानंतर आपण पाहू शकता चव्हाण सुरेश. त्यानंतर आपण जर बघितलं तर सर नमस्कार, कोण आहे? प्रतीक्षा साळवी मॅडम आपल्या सेटचे विद्यार्थिनी आहेत. सर नमस्कार, मराठी विषयातून उत्तीर्ण झाले, मनपूर्वक धन्यवाद सर. हे सर्व फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं. परत पुन्हा पुन्हा धन्यवाद. त्यानंतर सोनाली महाजन, त्यांचा रिझल्ट देखील एज्युकेशन विषयातून आलेला आहे, क्वालिफाय आहेत त्या, अभिनंदन. त्यानंतर बोरसे सर, त्यांचाही रिझल्ट फिजिकल सायन्स क्वालिफाय. त्यानंतर रवी थोरवे, हा माझा BEdचा देखील विद्यार्थी होता आणि क्लासचा देखील आपला विद्यार्थी आहे. केमिकल सायन्स म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मुंडे सर, केमिस्ट्रीमध्ये सेट पास होणं सोपं नव्हतं, तुमच्या विश्वासामुळं होऊ शकलं, धन्यवाद रवी. त्यानंतर मला सर्वात भावली ती गीता नवले मॅडमची प्रतिक्रिया, उत्तीर्ण झाल्या नाही आहेत. हॅलो सर, एज्युकेशन सब्जेक्ट सेट 178 मार्क्स मिळाले, 182ला कट ऑफ आहे, नॉट क्वालिफाय. पण सर्वेस त्यानंतर PhD BSc फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हे करून ओनली ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या क्लासमुळे, आपल्या मोटिवेशनलमुळे फक्त 20 डेज म्हणजे 20 दिवसामध्ये आपले रेकॉर्डेड लेक्चर्स विथ टेस्ट सिरीज त्यानंतरनं पाहून 178 मार्क मिळाले. थँक्यू व्हेरी मच सर. त्यानंतरनं बघा त्यांची प्रतिक्रिया बघा. विद्यार्थी यशस्वी झाल्यानंतरनं प्रतिक्रिया देतील, यामध्ये काही वेगळे पण नाही आहे. पण मला खूप भावली ही प्रतिक्रिया की अपयशी झाल्यानंतर देखील आपण त्या म्हणजे कट ऑफपर्यंत पोहोचू शकलो, ही प्रतिक्रिया खरंच म्हणजे आनंददायी होती. त्यानंतर आपण पाहू शकता पुढचे आहेत सोनाली मॅडम, एज्युकेशन विषयातून झालेले आहेत, त्यांचंही खूप खूप अभिनंदन. वैशाली चाटे मॅडम, त्यांनीही रिझल्ट पाठवला, तेही एज्युकेशन विषयातून क्वालिफाय झालेले आहेत, खूप खूप अभिनंदन सर. आपल्या चॅनल मिळालेली टेस्ट सिरीज मला खूप फायदा झालेला आहे. आपल्या मदतीने मी आज सेट परीक्षा एक्झाम क्वालिफाय झालेलो आहे. पेपर 1 मधले पहिल्यांदाच मला 65पेक्षा जास्त मार्क मिळाले. पुढे आपले मार्गदर्शन नक्की असेल. त्यानंतर प्रवीण सरांचंही खूप खूप अभिनंदन, त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र पाठवलं होतं. त्यानंतरनं ज्योती मॅडम, खूप खूप अभिनंदन, त्यांचंही सेट परीक्षेत रिझल्ट आलेला आहे. वय आपण जर बघितलं तर 79 जन्मतारीख आहे. वैशाली मॅडम, खूप खूप अभिनंदन, त्याही एज्युकेशन विषयातून क्वालिफाय झालेल्या आहेत.
कदम मॅडम, कदम योगिता मॅडम, खूप खूप अभिनंदन. त्यानंतरनं मराठी विषयातून सेट क्वालिफाय झालेले आहेत मॅडम, खूप खूप अभिनंदन. स्वाती मॅडम कॉमर्स विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत, खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. तुमच्या लेक्चर्स पाहून स्टडी प्लॅन करून हे यश मिळालं. टेस्ट सिरीजचा फायदा झाला. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार. माझ्या यशामध्ये तुमचा वाटा आहे. हे कोण आहेत? राज्यशास्त्र बॅच पॉलिटिकल सायन्समध्ये सेट उत्तीर्ण झालेत, अभिनंदन. वनिता भेले यांचंही खूप खूप अभिनंदन. इकॉनॉमिक्स विषयातून त्या सेट परीक्षा झालेत, आपले विद्यार्थी होत्या. मानावे तितके आभार सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमचंच खूप अभिनंदन मॅडम, तुम्ही शेवटी कष्ट केलं. त्यानंतर घमाने अंजली मॅडम मराठी विषयातून उत्तीर्ण झालेल्या आहेत, खूप ॲक्टिव्ह विद्यार्थिनी होत्या, खूप खूप अभिनंदन मॅडम. त्यानंतर शिक्षणशास्त्रामधून आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे खूप फायदा झाला, धन्यवाद. त्यानंतरनं सर, आपण झूम मिटिंगच्या माध्यमातून प्राध्यापक शशिकांत शिंदे सर यांचे सेट परीक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते, खूप उपयोगी पडले. त्यामुळे तुमच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 फिजिक्स विषयातून उत्तीर्ण होऊ शकलो सर, धन्यवाद. धन्यवाद आणि तुमचंही खूप खूप अभिनंदन. इंग्रजी विषयातून सर तुमच्यामुळे सगळं शक्य झालं सर, तुमच्या मोटिवेशनमुळे फक्त खूप खूप धन्यवाद. इंग्रजी विषयातून त्या सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत, त्या मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या नोट्समुळे आज इतिहास विषयात सेट पास झालेले सर, खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मॅडमचा आत्ताच मला मेसेज आला, मॅडमचं देखील खूप खूप अभिनंदन. मराठी विषयातून त्या पात्र झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं मी सर्व विद्यार्थ्यांचे, बरेच विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाठवले, अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट येत आहेत. सर्वांना प्रतिक्रिया देणं शक्य नाही आहे, फोन घेणंही शक्य नव्हतं. त्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेसचं कट ऑफ आणि आताचं कट ऑफ आपण जर बघितलं तर हे 7 एप्रिल 2024ला जी मागच्या वर्षीचे कट ऑफ आहे ते कट ऑफ आपल्याला आपण पाहिलं तर सर्व मराठी विषय, हिंदी विषय बघा, आणि या वर्षीचं कट ऑफ मराठी विषयाचं 2% वाढलेलं आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक विषयाचं कट ऑफ यावर्षी म्हणजे जास्त झालेला आहे, वाढलेला आहे. त्यामुळं निश्चितच स्पर्धा वाढलेली आहे. ज्या विद्यार्थी म्हणजे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. निश्चित तुम्ही कष्ट केलं होतं. योग्य आणि अचूक मार्गदर्शन आम्ही सर्वांनाच ऑल एक्झाम कट्टा टीमच्या माध्यमातून केलं जातं. मात्र सर्व विद्यार्थी पात्र होत नाहीत. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण जे विद्यार्थी अभ्यास करत असतात तेच विद्यार्थी क्वालिफाय होत असतात. त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जे विद्यार्थी 2-3 मार्कांना, अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले, विद्यार्थी कॉलवर रडले, सर खूप अभ्यास केला होता पण यश नाही मिळालं. असू देत, पण आता आपण यशाच्या शिखरापर्यंत गेलेलो आहोत. त्या यशामध्ये फक्त आपलं नाव कोरणं, त्या शिखरावर आपलं नाव कोरणं बाकी आहे. निश्चित जर आता तुम्ही ठाण घेतलं, जर तुम्ही ठरवलं तर निश्चितच तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी सातत्य ठेवा. तुमच्या विषयामधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्या विषयामध्ये सातत्य ठेवा, जो विषय तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहात. त्यामुळे जर सातत्य ठेवलं तर तुम्हाला निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. मी एक थोडक्यामध्ये आपल्या क्लासचा जे प्रवास आहे ते थोडक्यामध्ये सांगतो. मी ठरवलं होतं ते एक 5 मिनिटामध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. निश्चितच तुम्हाला या मनोगताचं MPSCची तयारी करत असाल, सेटनेटची तयारी करत असाल, त्यानंतर शिक्षक भरती कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर निश्चितच हे मोटिवेशन तुम्हाला, हे शब्द निश्चितच तुम्हाला प्रेरणादायी ठरतील. बघा 2021 म्हणजे 11 एप्रिल 2021ची गोष्ट आहे. आपल्या सर्वांना माहिती, जग हे कोरोनानं ग्रासलं होतं. त्यावेळेस 11 एप्रिल 2021ला आम्ही पुण्यावरून म्हणजे सुट्टी असल्यामुळं गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावी गेलो होतो. कोरोनाचा दुसरं फेरी होती किंवा दुसरा टप्पा होता, दुसरं वर्ष आणि दुसरा टप्पा. आणि शिवांचा म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस होता 24 एप्रिलला. त्यामुळे गावी गेलो होतो. त्यानंतर लॉकडाऊन पडलं.
सर्व जग थांबलं होतं. अशा वेळेस 24 एप्रिलला शिवांचा पहिला वाढदिवस साजरा केला. अतिशय ग्रामीण भागामध्ये मी असल्यामुळं त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. आणि म्हणजे 25 तारखेला परत कोरोनाचा जो कहर आहे तो वाढत चालला. आमच्या गावामध्ये, मी ज्या गावातील आहे त्या गावामध्ये आज देखील बस जात नाही. अशी ते अतिशय म्हणजे ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील ते छोटं गाव. त्या गावामध्ये कोरोनाचं पहिल्या महामारीमध्ये एकही रुग्ण नव्हता, पण दुसऱ्या वेव्हमध्ये ग्रामीण भागाला खूप तडाखा बसला आणि त्याची दहशत ही खूप होती. 25 तारखेला आम्ही शेतामध्ये निवांत फिरत होतो. त्यानंतरनं 25 तारखेला माझ्याबरोबर जो वाढदिवसाला जो मित्र होता बाळू म्हणून, तर त्यालाही लागण झाली. त्यानंतर आमच्या गावाचे विद्यमान सरपंच, त्यांनाही लागण झाली. माजी सरपंच म्हणून होते भानुदास सोनवणे, त्यांनाही लागण झाली. सर्व जवळचे, अतिशय जवळचे जे मुलं होते, व्यक्ती होते, त्यांनाही लागण झाली. त्याबरोबर मलाही कोरोनाची लागण झाली होती. बाळू सोनवणे म्हणून मित्र होता, तो 2 मेला वारला. त्यानंतर विद्यमान सरपंच जे म्हणजे संभाजीनगरला त्यांना हलवलं होतं, पण तेही परत 8 मेला वारले. त्यानंतर माजी सरपंच भानुदास सोनवणे तेही वारले. अतिशय आम्ही 2-4 दिवस बरोबर फिरलेलो होतो. मलाही लागण झाली होती. 1 दिवस झाला ताप उतरत नव्हती. मला 1 तारखेला लागण झाली, 2 तारखेला, 3 तारीख, 4 तारीख, त्यानंतर 5 तारीख मी थोडं स्वतःला क्वारंटाईन केलं. शेतामध्ये जास्त वेळ घालवत होतो. मिसेसला पण वाटायचं की आपण पुण्याहून गावाकडे गेलोय तर आपल्याला वेळ द्यावा. त्यानंतर आपण शहरामध्ये जावं, इकडं जावं, तिकडं जावं. पण गावाची परिस्थिती अतिशय भयंकर होती. अतिशय म्हणजे पुढच्या व्यक्तीला बघायचं म्हटलं तरी देखील भीती वाटायची. अशा पद्धतीचं काहूर किंवा आपण वादळ त्या कोरोनाचं होतं. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6व्या दिवसानंतर मी ठरवलं की त्यावेळेस असं सांगितलं जात होतं की 8 दिवस जर ताप नाही उतरला तर तो व्यक्ती म्हणजे कोरोना कव्हर होत नाही, तो व्यक्ती जातो. तर मी कोणत्याही म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता स्वतः सेल्फ क्वारंटाईन राहून मी स्वतः माझा जो श्वास आहे, मी जरी आता लेक्चर घेत असलो तरी 3 मिनिटं नॉनस्टॉप मी श्वास रोखू शकतो, ज्याला आपण प्राणायाममध्ये बहिर्कुंभक आणि आंतरकुंभक म्हणतो. बहिर्कुंभक म्हणजे बाहेर श्वास रोखणं आणि आंतरकुंभक म्हणजे आत श्वास रोखणं. तर त्यावेळेस मी 15 ते 18 सेकंदापर्यंत श्वास रोखू शकत होतो. अदरवाईज मला धाप लागत होती, म्हणजे जाग्यावरही. एवढं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शेवटच्या स्टेजला 8वा दिवस होता. 8व्या दिवसामध्ये आत्याचा मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की ताप उतरत नसेल तर आपण गुळवेलाचा जर कडा केला तर उतरते. आणि मी त्या दिवशी संध्याकाळी घेतला. 8व्या दिवस होता. 8व्या दिवशी मी म्हणजे विचार करत होतो की आता आपण मी देवाचा आभार मानायचो की आपण खूप नशीबवान आहात की आपल्याला देवानं पुण्यावरून गावाकडे आणलं. म्हणजे आपला जो मृतदेह असेल ते गावाकडच्या आपल्या जे जवळचे आहेत त्यांना तो पाहता यावा, असं काहीतरी देवाचं चांगली प्लॅनिंग असेल. त्यामुळं आपल्याला डोक्यामध्ये म्हणजे देवानं 11 एप्रिलला गावाकडे यायचं असं निवेदन केलं असेल. त्यामुळं आपण गावात येऊ शकलो. आपल्या सर्व लोकांमध्ये आपण मरू त्यावेळेस आपल्याला म्हणजे ते मला दुःख नव्हतं, पण मी असं तसा विचार करायचो. 8वा दिवस होता. मी संध्याकाळी तो कडा केला, त्यानंतर पेला आणि नंतरनं ताप उतरत म्हणजे 9व्या दिवशी ताप उतरला. जो 8व्या दिवसानंतरनं कव्हर होत नसतं, शेवटच्या स्टेजला जात असतं, ते माझं उलट झालं. 8व्या दिवशी मी ते कडा पेला आणि नंतर संध्याकाळपासून ताप कमी होत गेला आणि मला कोणताही वास येत नव्हता. म्हणजे काय चव नव्हती. मी जेवण कधीच उष्ट ठेवत नाही, पण 8व्या दिवशी मी उष्ट ठेवलं होतं. त्याबद्दल म्हणजे घरातील सर्व वातावरण थोडं तणावग्रस्त देखील निर्माण झालं होतं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 8व्या नंतर म्हणजे 9व्या दिवशी म्हणजे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता घरी शेतामध्ये स्वतःला कव्हर करून म्हणजे मेंटली मी फिट असेल किंवा देवाची काहीतरी इच्छा असेल, त्यामुळं मी त्यावेळेस त्या कोरोनातून वाचलो. माझा मित्र जे बरोबर होता, विद्यमान सरपंच आणि गावातील 7-8 व्यक्ती त्याच 8-10 दिवसाच्या फरकामध्ये सर्व म्हणजे गेले. अशा पद्धतीनं नंतर मी ठरवलं की आता आपलं जे काही आपल्याला आयुष्य मिळालं हे नवीन आयुष्य आहे. त्याचा आपला प्रत्येक क्षण हा कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी घालवायचा आहे. त्यानंतर पुण्याला परत नंतर आम्ही जुलैमध्ये आलो. बऱ्यापैकी रिकवर झालो होतो आणि आल्यानंतर ना आपला ऑल एक्झाम कट्टा, त्यावेळेस परफेक्ट गाईडलाईन फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अशा नावाचं चॅनल मला अनेक माझे मित्र आहेत जे आता म्हणजे इंग्लिश गुरु असेल, त्यानंतर आपण OO अकॅडमी असेल, ते जे मित्र आहेत ते सांगायचे, सर तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही मांडत चला, विद्यार्थ्यांना फायदा होईल, तुम्हाला 4 पैसे मिळतील. मग नंतर ना BEdला असल्यामुळं BEdला काही विद्यार्थी एवढे नसतात, त्यामुळं त्यावेळेस मी
चालू केलं. टी त्यानंतर टेटसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती डिसेंबर जानेवारीमध्ये 2022ला टेट परीक्षेची जाहिरात आली आणि त्यापूर्वी 5 डिसेंबर 2022लाच आपण पहिली परीक्षा म्हणजे सेट परीक्षेची बॅच सुरू केली होती 26 मार्चच्या परीक्षेसाठी. त्यामध्ये 23 विद्यार्थी बसले होते, 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचा रिझल्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. त्यानंतर 7 एप्रिलला दुसरी सेट परीक्षा झाली. त्याचे देखील मागच्या वर्षीचे 100च्या प्लस विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याचाही व्हिडिओज आहे, त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, तुम्ही पाहू शकता. आज देखील आपण स्टेटसला बघितलं असेल, त्यानंतर या टेस्ट म्हणजे तुमच्या मार्कशीटच्या माध्यमातून बघितलं असेल. अनेक विद्यार्थी त्यातून उत्तीर्ण झाले. आणि त्याबरोबरच आपण जर बघितलं तर टेट परीक्षा जी 2022ला झाली होती, त्या परीक्षेमध्ये 22-23 त्या परीक्षेमधले जवळपास 150 प्लस विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा परिषद ज्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतरी विद्यार्थी ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या त्या जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून नियुक्त झालेला आहे. याचा अभिमान आहे. आणि त्याबरोबरच माझं टार्गेट होतं की ज्यावेळेस मी सेटचं ठरवलं होतं की आपण क्लास घ्यायचे, त्यावेळेस ठरवलं होतं 2025पर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्या क्लासचा विद्यार्थी असेल. मी ज्या विद्यापीठामध्ये काम करतोय त्या विद्यापीठामध्ये देखील आपले विद्यार्थी आहेत हे सांगायला मला अभिमान आणि गर्व वाटतो. आणि त्याबरोबरच महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपण तपासू शकता. त्या विद्यापीठामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्या क्लासचा विद्यार्थी आधी देखील आहेत आणि आता देखील कार्यरत असतील, यामध्ये दुमत नाहीये. आता आपणच MPSC मार्फत जी परीक्षा होते सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता, याच्यासाठी बघा आपण जर पाहिलं तर 214ची जाहिरात आहे. सहाय्यक प्राध्यापकाची जाहिरात क्रमांक 114 आणि 214 पद आहेत वेगवेगळ्या विषयाचे. आणि अधिव्याख्याता 86 पद आहेत अधिव्याख्याता पदासाठी. तर या आपण जर बघितलं तर 300 प्लस जागा, 301 जागा आहेत. तर या 300 जागापैकी मी आज सांगतो की 150 प्लस विद्यार्थी आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून जे आपण कोर्स चालू केले त्याचे असणार आहेत. 50%च्या प्लस, यामध्ये कोणतंही दुमत नाहीये. त्यासाठी आपण क्वालिटी मटेरियल्स, गुणवत्तायुक्त सर्व साहित्य आपण पुरवतो. आणि विद्यार्थ्यांसाठी आपण सेटनेट असेल किंवा MPSCचे मार्गदर्शन कोर्स असेल, त्यामध्ये आपण काय करतोय तर प्रत्येक रविवारी आपण डिस्कशन सेशन घेतो झूम मीटिंगच्या माध्यमातून. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा काय हे समजते, अभ्यास कसा करायचा आणि त्यावर आपलं मार्गदर्शनही असतं. तर या सर्व माध्यमातून आपलं वेगळेपणाच्या माध्यमातून आपण ऑल एक्झाम कट्टाचं जे वटवृक्षाचं रोप आपण लावलं होतं मागच्या 3 वर्षाखाली, त्याचा आज वटवृक्ष होतोय हे रिझल्टच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. मी म्हणजे जसं मी तुम्हाला कोरोनाचा माझा स्वतःचा अनुभव सांगितला, त्या अनुभवातून आज इथपर्यंतचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेला आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळेल या उद्देशाने होणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, कोणतंही लेक्चर घेत असताना आपण मन आपलं शुद्ध पाहिजे, आपल्याला जे सांगायचंय ते विद्यार्थ्यांना उपयुक्त असलं पाहिजे, हा आपला हेतू असतो. जसं की विद्यापीठात जरी लेक्चर घ्यायचं असेल तर विद्यापीठामध्ये लेक्चर घेत असताना मी कधीही म्हणजे आपण पायामध्ये असलेला बूट हे काढूनच, कारण आपण विद्यादान देत असताना आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. त्यानंतर आपल्या मनाचं पावित्र्य आणि विद्यार्थ्यांना देण्याचा हेतू जर शुद्ध असेल तर निश्चितच विद्यार्थ्याचा हेतू सफल होतो आणि शिक्षकाचाही हेतू सफल होतो. यामध्ये कोणतंही दुमत नाहीये. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये ऑल एक्झाम कट्टा शिक्षण क्षेत्रामध्ये निश्चितच हे जे वटवृक्ष आहे याच्या फांद्या तुमच्या माध्यमातून त्या लांबत राहतील. आणि मागील 1 वर्षापासून हे सर्व जे व्याप आहे, कारण विद्यापीठात जॉईन झाल्यापासून हे सर्व व्याप म्हणजे माझे अर्धांगिनी सौ प्राध्यापक कविता गुगे मुंडे ह्या पाहत आहेत. अतिशय कमी 1 वर्षामध्ये त्यांनी देखील खूप आपल्या क्लासला पुढे जाण्यासाठी वेगवेगळे ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल, वेगवेगळ्या क्यूज असतील, ह्या डेव्हलप करण्याचं काम केले आहेत आणि याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. अशाच पद्धतीनं आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला जे या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यानंतर केंद्रप्रमुखाची देखील भरती होणार आहे, त्या संदर्भात देखील आपण मार्गदर्शन निश्चितच करणार आहोत. शिक्षण प्रक्रियेसंदर्भातील कोणत्याही परीक्षेसाठी आपल्या क्लासच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून आपल्याला योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळेल.
मी स्वतः समजतो की जे कोरोनानंतरचं आयुष्य आहे, जे ज्ञानदान देण्याचं जी संधी ईश्वरानं दिलेली आहे, ती संधी निश्चितच शेवटच्या श्वासापर्यंत अचूक आणि योग्य मार्गदर्शन देण्याचं म्हणजे क्षमता माझ्यामध्ये विकसित व्हावी आणि आपल्या शुभेच्छा आणि आपण तयारी करत असलेल्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळो, हीच मी आज आपलं गणेश उत्सव सुरू आहे, त्या गणेश उत्सवाच्या औचित्य साधून आपल्याला देखील परीक्षेची तयारीसाठी, परिपूर्ण तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. बघा, आपण सेटनेटचा कोर्स देखील सुरू आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 वेगवेगळे विषय आहेत. आपलं ऑल एक्झाम कट्टा त्या ॲपवर हा कोर्स उपलब्ध आहे. तुम्हाला काही डाऊट असतील, फीस देखील आपण कमी ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पेपर 1 साठी 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे 1500 रुपयामध्ये. 2 वर्षाचं पेपर 2 साठी 2000 दोन्ही विषयाचं घेतलं तर 3000 रुपयामध्ये तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल किंवा या नंबरला कॉल करू शकता. सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्ता 2025 भरती प्रक्रिया संपूर्ण मार्गदर्शन कोर्स मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्रामध्ये उपलब्ध आहेत आणि केमिस्ट्री, फिजिक्स, त्याचबरोबर हिस्ट्री या विषयाच्या टेस्ट सिरीजही आपण सुरू केलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही ॲपच्या माध्यमातून जॉईन करू शकता. आपण कोर्स मराठी भाषा विषयाचे 4000 रुपये फीस आहेत. 5 वर्षाचा सिलेबस आहे, त्याच्या सर्व 1500 पेजच्या नोट्स आहेत, 10 टेस्ट सिरीज आहेत, सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध आहेत आणि इतर विषयाचे 3000 रुपये फीस आहे. टेस्ट सिरीजची 555 रुपये फीस आहे प्रत्येक विषयाची, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह मिळणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये MPSCच्या धर्तीवर. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे असतील तर ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व क्लास जॉईन करू शकता. काही डाऊट असतील तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर जे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी पाठवायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.